नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल आपण विद्यार्थ्यांमागे काही शिक्षक अशा पद्धतीचा प्रकार आपण पाहिला होता। तो प्रकार आपला पहिला प्रकार होता आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकार दुसरा पाहणार आहोत। त्या प्रकारामध्ये आपण मध्ये असा शब्द या ठिकाणी पाहत आहोत। आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांमध्ये, पुस्तकांमध्ये, शेळ्यांमध्ये, सैनिकांमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि हे प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात। आणि मित्रांनो, या प्रश्नांना आपण अगदी सहजरित्या ट्रिकने कसे सोडवता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिसत असेल। सुरुवातीला मित्रांनो, आपण प्रश्न वाचून घेऊ, समजून घेऊ आणि त्यानंतर आपण उत्तर सोडवण्यासाठी प्रयत्न करू। तर पहा, प्रश्न काय म्हणतो, एका गाडीत 960 विद्यार्थी व शिक्षक प्रवास करत आहेत। प्रत्येक 20 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे, तर त्या गाडीत किती शिक्षक आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता प्रश्न वाचून झाला, प्रश्न समजून घेऊ। आता पहा, एक गाडी आहे, त्या गाडीमध्ये एकूण पहा किती जण आहेत, एकूण 960 विद्यार्थी व शिक्षक। पहा, लक्षात घ्या, विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांना मिळून किती संख्या आहे, 960 आहे, बरोबर आहे। त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये, हा शब्द लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मध्ये हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। प्रत्येक 20 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे, याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 19 विद्यार्थी अधिक एक शिक्षक बरोबर 20, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे। आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की तर त्या गाडीत किती शिक्षक आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता प्रश्न वाचून झाला, प्रश्न समजून घेतलेला आहे। आता याला आपण जर ट्रिकने सोडवायचं असेल तर कसं सोडवतो, पहा मित्रांनो, आपल्याला एकूण संख्या किती दिलेली आहे, एकूण संख्या आपल्याला 960 दिलेली आहे। किती दिलेली आहे, 960 दिलेली आहे, भागिले आपण कालच्या उदाहरणामध्ये काय केलं होतं, तर दिलेल्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची बेरीज करून आपण भागिले मध्ये लिहिलं होतं। पण आज तसं करायचं नाही, कारण या 20 मध्येच लक्षात घ्या, या दिलेल्या 20 मध्ये 19 विद्यार्थी आहेत आणि एक शिक्षक आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेल्या संख्येला डायरेक्टली 20 न काय करायचं आहे, भागायचं आहे, लक्षात असू द्या। मग आता काय करणार, तुम्हाला माहित आहे काय करावं लागते, 0 0 काय झाला, कॅन्सल झाला, कटला, बरोबर आहे। मग कोण उरलं, तर उरला आपल्याकडं 96 भागिले 2। जर विद्यार्थी मित्रांनो 2 ला तुम्ही 2 न जर तुम्ही 96 ला जर भागलात तर उत्तर तुमच्याकडे येते 48। किती येते, 48। आता विद्यार्थी मित्रांनो, मिळालेलं उत्तर आपलं आता सध्या फायनल उत्तर आहे का, अगदी नाही। मग काय करणार, मिळालेल्या उत्तराला आपण खाली लिहून घेऊ आणि गुणिले कोणाची संख्या काढायला सांगितली, शिक्षकांची संख्या काढायला सांगितली। मग 20 विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक किती दिसत आहेत, एक शिक्षक दिसत आहे, म्हणून आलेल्या उत्तराला 1 न आपण काय करत आहोत, गुणत आहोत। म्हणून 48 गुणिले 1 बरोबर 48 1 48। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, त्या गाडीमध्ये किती शिक्षक आहेत, 48 शिक्षक आहेत, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आलं लक्षात? मग आता आपल्याला 48 हे कुठं दिसत आहे, ऑप्शन क्रमांक बी मध्ये ते उत्तर आपल्याला दिसून येत आहे। अशा पद्धतीनं आपण या दिलेल्या सर्व प्रश्नांना सोडवणार आहोत। आता पहा समोरचा प्रश्न,
समोरचा प्रश्न पण याच पद्धतीचा विचारलेला आहे. आपण प्रश्न वाचून घेऊ, समजून घेऊ आणि त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पहा, 2400 मजूर व पर्यवेक्षकांचा गट एका प्रकल्पावर काम करत आहे. प्रत्येक 25 मजुरांमध्ये, लक्षात घ्या, हा शब्द तुम्हाला लक्षात घ्यावा लागणार आहे, मध्ये एक पर्यवेक्षक आहे. तर त्या गटात किती पर्यवेक्षक असतील? आलं लक्षात? आता मध्ये म्हणलं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे. पहा, आता याचं उत्तर आपण काढत आहोत. पहा, एकूण मजुरांची संख्या किंवा मजूर आणि पर्यवेक्षक या सर्वांची संख्या किती दिलेली आहे? टोटल 2400 दिलेली आहे. बरोबर आहे. भागिले प्रत्येक 25 मजुरांमध्ये, लक्षात घ्या, प्रत्येक 25 मजुरांमध्ये एक पर्यवेक्षक आहे. लक्षात घ्या, किती आहे? एक पर्यवेक्षक आहे. मध्ये म्हणलं म्हणून 24 मजूर अधिक एक पर्यवेक्षक म्हणजेच 24 आणि 1 होतात 25. डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे? 25 न 2400 ला काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो 25 न जर 2400 ला तुम्ही भाग दिलात तर उत्तर तुमच्याकडे येणार 96. किती येणार? 96 येणार. पण आलेलं उत्तर आपलं योग्य उत्तर आहे का? फायनल उत्तर आहे का? नाही, बिलकुल नाही. मग काय करावं लागेल? आलेल्या उत्तराला सर्वप्रथम आपण खाली लिहून घेऊ. 96 कोणाची संख्या काढायला सांगितली? गटातील पर्यवेक्षकांची संख्या काढायला सांगितली. पर्यवेक्षक किती आहेत? प्रत्येक 25 मजुराच्या मध्ये किती आहेत? 1 आहेत. म्हणून आलेल्या उत्तराला आपल्याला 1 न गुणावं लागेल. लक्षात घ्या, 96 गुणिले 1 म्हणजेच 96 1 96. आता आपल्याला पर्यवेक्षक मिळालेले आहेत 96. याचा अर्थ 2400 जे मजूर व पर्यटक जे एखाद्या प्रकल्पावर काम करत होते तर त्यामध्ये 96 काय आहेत? पर्यवेक्षक आहेत. आणि ते 96 आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसून येत आहे. लक्षात आलं? कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. याच पद्धतीचे आपण खूप सारे प्रश्न आता पाहणार आहोत. समोरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. तुमच्या समोर स्लाइडवर समोरचा प्रश्न आलेला आहे. नेहमीप्रमाणे प्रश्न वाचू आणि त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पहा प्रश्न काय म्हणतो? 1350 खेळाडू आणि प्रशिक्षक एका क्रीडा स्पर्धेत भाग घेत आहेत. प्रत्येक 30 खेळाडूंमध्ये, लक्षात घ्या, हा शब्द तुम्हाला फार महत्वाचा आहे. प्रत्येक खेळाडू मध्ये एक प्रशिक्षक आहे. तर गटात किती प्रशिक्षक आहेत? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न वाचून झाला, प्रश्न समजून पण झाला. आता याला सोडवायचं कसं? आता पहा, खेळाडू आणि प्रशिक्षक या दोघांची एकूण संख्या आपल्याला किती दिलेली आहे? 1350 दिलेली आहे. मग लिहा 1350. लिहिलं. भागिले काय करणार? 30. का बरं? कारण तुम्हाला माहित आहे 29 खेळाडू आहेत आणि 1 हे प्रशिक्षक आहेत. म्हणून 29 अधिक 1 बरोबर 30. म्हणून आपल्याला 30 न 1350 ला काय करायचं आहे? भागायचं आहे. हे 0 काय झाला? कटला, कॅन्सल झाला. कोण उरला अंशामध्ये? 135 भागिले 3. आता विद्यार्थी मित्रांनो 135 ला जर तुम्ही 3 न भागलात तर उत्तर तुमच्याकडे येते 45. किती येते? 45. पण आलेलं उत्तर आपलं फायनल उत्तर आहे का? तर बिलकुल नाही. मग काय करायचं? आपल्याला प्रश्नामध्ये कोणाची संख्या काढायला सांगितली? प्रशिक्षकांची काढायला सांगितली. म्हणून आलेल्या उत्तराला खाली लिहूया आणि गुणिले प्रशिक्षक 30 मध्ये, पहा 30 खेळाडू मध्ये 1 प्रशिक्षक दिलेला आहे. म्हणून आलेल्या उत्तराला आपण 1 न काय करणार आहोत? गुणणार आहोत.
आणि 45 गुणिले 1 म्हणजेच 45 1 45. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो त्या आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रशिक्षक काढण्यासाठी विचारलं होतं, तर आपल्याला प्रशिक्षक किती मिळाले? 45 मिळालेले आहेत आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहेत. लक्षात आलं? प्रश्न समजला? आता पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो. नेहमीप्रमाणे काय म्हणतो प्रश्न? 4000 शेतकरी व अधिकारी एका परिषदेत सहभागी झाले आहेत. आता एखादी परिषद असेल आणि त्या परिषदेमध्ये 4000 शेतकरी, पहा 4000 शेतकरी व अधिकारी, म्हणजे याचा अर्थ अधिकारी आणि शेतकरी या दोघांची संख्या आपल्याला दिलेली आहे 4000. लक्षात आलं? मग एक परिषद आहे, त्या परिषदेमध्ये 4000 शेतकरी व अधिकारी काय झाले? सहभागी झाले. बरोबर आहे. प्रत्येक 50 शेतकऱ्यांमध्ये, लक्षात घ्या, मध्ये हा शब्द तुम्हाला फार महत्वाचा आहे, हा लक्षात घ्यावा लागणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये एक अधिकारी आहे. तर या गटात किती अधिकारी आहेत? आलं लक्षात? मग आता तुम्हाला माहित आहे एकूण संख्या आपल्याला दिलेली आहे 4000. किती दिलेली आहे? 4000 भागिले आपण किती करणार आहोत? 50. का बरं 50? कारण त्या 50 मध्ये 49 शेतकरी आहेत आणि एक हा अधिकारी आहे, म्हणून 49 अधिक 1 म्हणजेच 50. हे लक्षात घ्या. 50 ना आपण 4000 ला काय करणार आहोत? भागणार आहोत. 0 0 काय झाला? कॅन्सल झाला, कटला. कोण उरलं? 400 भागिले 5. आता मित्रांनो जर तुम्ही 400 न जर पहा 400 ला जर तुम्ही 5 न भाग दिलात तर उत्तर तुमच्याकडे येते 80. किती येते? 80. आता विद्यार्थी मित्रांनो आलेलं उत्तर आपलं फायनल उत्तर आहे का? नाही. काय काढायला सांगितलं? अधिकाऱ्यांची संख्या काढायला सांगितली. मग आता अधिकाऱ्यांची संख्या काढायला सांगितलं तर आपण काय करतो? पहिलं आलेलं उत्तर जशास तसं लिहितो, गुणाकाराचं चिन्ह देतो. त्यानंतर प्रश्नामध्ये प्रत्येक 50 शेतकऱ्यांमध्ये किती अधिकारी दिलेले आहेत? एक अधिकारी आहे, म्हणून आलेल्या उत्तराला आपण 1 न काय करतो? गुणतो. 80 गुणिले 1, 80 1 80. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो त्या परिषदेमध्ये जे सहभागी झालेले अधिकारी आहेत त्यांची संख्या आपल्याला किती मिळाली? 80 मिळाली. आणि ते आपल्याला कुठं दिसून येत आहे? ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसून येत आहे. प्रश्न जर समजला तर तुम्हाला उत्तर सहजरित्या काढता येतात विद्यार्थी मित्रांनो, आणि अगदी सहज समजणार अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहा त्यानंतर समोरचा प्रश्न काय म्हणतो? 3600 नागरिक व आरोग्य कर्मचारी एका मोहिमेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक 40 नागरिकांमध्ये एक आरोग्य कर्मचारी आहे. तर या गटात किती आरोग्य कर्मचारी आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता तुम्हाला माहित आहे नागरिक व आरोग्य कर्मचारी या दोघांची संख्या टोटल आपल्याला किती दिली? 3600 दिली. बरोबर आहे. मग काय सांगितलं? प्रत्येक 40, पहा प्रत्येक 40 नागरिकांमध्ये, हा शब्द लक्षात ठेवा, नागरिकांमध्ये मध्ये एक आरोग्य कर्मचारी आहे. लक्षात घ्या. म्हणजेच 39 जर नागरिक असतील तर एक आरोग्य कर्मचारी असणार आहे. म्हणजे 39 अधिक 1 बरोबर 40. म्हणून 3600 ला 3600 ला आपण 40 न काय करणार आहोत? भागणार आहोत. लक्षात असू द्या. मग काय करणार? 0 0 कॅन्सल झाला. कोण उरलं? 360 भागिले 4. आता 4 न जर विद्यार्थी मित्रांनो 360 या संख्येला आपण भागलं तर उत्तर आपल्याकडे मिळते 90. किती मिळते? 90. पण हे आलेलं उत्तर आपलं फायनल उत्तर आहे का? नाही, अगदी नाही. मग काय करणार?
तुम्हाला माहित आहे प्रश्न पाहणार, प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलं, कोणाची संख्या काढायला सांगितली, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या काढायला सांगितली. मग आरोग्य कर्मचारी 40 नागरिकांमध्ये किती आहेत, 1 आहेत. म्हणून आलेल्या उत्तराला खाली लिहून घेऊ, गुणिले 1 करू. 1 का, कारण 1 आरोग्य कर्मचारी असं आपल्याला सांगितलं. मग 90 1 90, याचा अर्थ आपल्याला आरोग्य कर्मचारी काढायला सांगितले होते आणि ते आरोग्य कर्मचारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत 90. मग ते आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसून येत आहेत. आलं लक्षात, समजलं? समोरचा प्रश्न पहा. प्रश्न काय म्हणतो समोरचा, वाचून घेऊ. 1800 प्रवासी आणि मार्गदर्शक एका पर्यटन गटात भाग घेत आहेत. प्रत्येक 15 प्रवाशांमध्ये, पहा प्रवाशांमध्ये हा शब्द लक्षातच राहिला पाहिजे, तुम्हाला पाठच झाला पाहिजे. प्रवाशांमध्ये 1 मार्गदर्शक आहे. तर या गटात किती मार्गदर्शक आहेत? आता लक्षात घ्या, प्रवासी आणि मार्गदर्शक या दोघांची एकूण संख्या किती दिली, 1800 दिली, 1800 दिली. आपण लिहून घेतलो, भागिले प्रत्येक 15 प्रवाशांमध्ये, लक्षात घ्या मध्ये आपल्याला किती मार्गदर्शक दिलेले आहेत, 1. याचा अर्थ 14 प्रवासी 1 मार्गदर्शक म्हणजे 14 अधिक 1 बरोबर 15. मग आपल्याला काय करायचं आहे, 1800 ला 15 न भागायचं आहे. आणि जेव्हा विद्यार्थी मित्रांनो 1800 ला आपण 15 न भागतो तेव्हा उत्तर आपल्याकडे येते 120. तुम्ही भागाकार करून पाहू शकता. मग आता 120 हे उत्तर जे आपल्याला मिळालेलं आहे ते उत्तर योग्य उत्तर आहे का, किंवा आपल्याला जे पाहिजे ते उत्तर आहे का? बिलकुल नाही. मग प्रश्नामध्ये पहा, प्रश्नात सांगितलं कोणाची संख्या काढायला, मार्गदर्शकांची संख्या काढायला. मग 15 प्रवाशांमध्ये किती मार्गदर्शक आपल्याला सांगितलेत, 1. म्हणून आलेलं उत्तर आपण काय करतो, खाली लिहितो, गुणिले 1 करतो. 1 का, कारण 15 प्रवाशांमध्ये 1 मार्गदर्शक आपल्याला दिलेला आहे. आणि 120 गुणिले 1 जेव्हा आपण करतो तेव्हा उत्तर येणार 120 1 120. याचा अर्थ आपल्याला मार्गदर्शक किती मिळाले, 120 मिळाले. ते आपल्याला कुठं दिसत आहेत, ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 1 मार्गदर्शकाच्या ऐवजी जर 2 मार्गदर्शक किंवा 3 मार्गदर्शक जर आपल्याला सांगितलं असतं तर आपण 120 गुणिले जेवढे काही आपल्याला मार्गदर्शक सांगितले आहेत तेवढी संख्या आपण या ठिकाणी लिहून या दोघांचा गुणाकार केला असता. आणि गुणाकार केल्याच्या नंतर जे काही उत्तर आपल्याला मिळालं असतं तेच आपलं फायनल उत्तर असतं. लक्षात असू द्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, याच पद्धतीचा आहे. आपण प्रश्न भरपूर सारे घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा डाऊट राहिला नाही पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण भरपूर सारे एकाच टाईपचे प्रश्न या लेक्चर मध्ये घेत आहोत. पहा प्रश्न काय म्हणतो, 2500 विद्यार्थी व पर्यवेक्षक, पहा पर्यवेक्षक एका शैक्षणिक सहलीत सहभागी झाले आहेत. प्रत्येक 50 विद्यार्थ्यांमध्ये, हा शब्द लक्षातच राहिला पाहिजे, पाठच झाला पाहिजे. 50 विद्यार्थ्यांमध्ये 1 पर्यवेक्षक आहेत. लक्षात घ्या या ठिकाणी आहेत. तर या गटात किती पर्यवेक्षक असतील, लक्षात घ्या. आता एकूण विद्यार्थी व पर्यवेक्षक या दोघांची संख्या आपल्याला किती दिली, टोटल 2500 दिलेली आहे, बरोबर आहे. त्यामध्ये प्रत्येक 50 विद्यार्थ्यांमध्ये, लक्षात घ्या 50 विद्यार्थ्यांमध्ये 1 काय आहे, पर्यवेक्षक आहे. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 50 मध्ये 1, याचा अर्थ 49 विद्यार्थी अधिक 1 पर्यवेक्षक. हे आपल्याला लक्षातच ठेवलं पाहिजे. म्हणून आपण 50 न काय करणार आहोत, भागणार आहोत. 0 0 काय झाला, कॅन्सल झाला, कटला. कोण उरलं, 250 भागिले 5, बरोबर आहे. मग आता 5 न जर आपण विद्यार्थी मित्रांनो
250 ला भागलं तर उत्तर किती येणार? 5 5 25, 0 ला 0, म्हणजेच उत्तर आपल्याकडे येणार 50. पण मिळालेलं उत्तर योग्य उत्तर आहे का, किंवा आपल्याला पाहिजे ते उत्तर आहे का? नाही, अगदी नाही, बिलकुल नाही. मग काय करणार? प्रश्न पाहणार. प्रश्नात कोणाची संख्या काढायला सांगितली? पर्यवेक्षकांची संख्या काढायला सांगितली. 50 विद्यार्थ्यांमागे किती पर्यवेक्षक आपल्याला दिलेले आहेत? 1 आहेत. 2 असले तर 2 घेतलो असतो, 3 असले तर 3 घेतलो असतो. मग या ठिकाणी आलेलं मिळालेलं जे उत्तर आहे ते उत्तर 50 लिहून घेऊ. गुणिले 1 पर्यवेक्षक सांगितला म्हणून 1 करू गुणिले 50 1 50. याचा अर्थ आपल्याला 50 पर्यवेक्षक मिळालेले आहेत आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहेत. लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न काय म्हणतो वाचू. 1800 महिला व समन्वयक एका उपक्रमाचा भाग आहेत. प्रत्येक 20 महिलांमध्ये एक समन्वयक आहे. तर या गटात किती समन्वयक आहेत? म्हणजे याचा अर्थ आपल्याला समन्वयकाची काय सांगितलेली आहे? संख्या काढायला सांगितलेली आहे. आता महिला व समन्वयक या दोघांची जे टोटल आहे ते आपल्याला दिलेले आहे 1800, म्हणजेच 1800. बरोबर आहे. मग आता 20 महिलांमध्ये, हा शब्द लक्षात ठेवा, 20 महिलांमध्ये एक समन्वयक दिलेला आहे. याचा अर्थ 19 काय आहेत? महिला आहेत. अधिक 1 काय आहे? समन्वयक आहे. म्हणजे याचा अर्थ 19 अधिक 1 बरोबर 20. म्हणून दिलेल्या टोटलला आपण 20 न काय करत आहोत? भागत आहोत. 0 0 काय झाला? कॅन्सल झाला, कटला. कोण उरलं? अंशामध्ये 180 आणि छेदामध्ये 2. 92 18, 0 ला 0. उत्तर किती मिळालं? 90 मिळालं. पण हे उत्तर आपलं आता सध्या फायनल उत्तर आहे का? नाही. मग काय करणार? कोणाची संख्या काढायला सांगितली? समन्वयकांची संख्या काढायला सांगितली. काय करू आपण? पहिलं जे उत्तर मिळालं त्याला लिहून घेऊ, गुणिलेचं चिन्ह देऊ. आता पहा, 20 महिलांमध्ये किती समन्वयक सांगितलेत? 1, म्हणून गुणिले 1 केलं. जर 2 सांगितले असते तर गुणिले 2 केलो असतो. लक्षात घ्या. मग आता 90 गुणिले 1 म्हणजेच काय? 90 1 90. मग आता उत्तर किती मिळालं? 90. समन्वयक आपल्याला किती मिळाले? 90. हे 90 आपल्याला कुठं दिसत आहे? ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसून येत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, या पद्धतीचे आपण खूप सारे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेलो आहोत. आता या नंतरचा जो काही आपला पार्ट राहणार आहे तो पार्ट आपण नंतरच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. आणि शेवटी जाताना मात्र एवढं सांगेल विद्यार्थी मित्रांनो की आपल्या माय करियर अकॅडमीचे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला लवकरात लवकर तुम्ही जॉईन झालं पाहिजे. कारण विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण खूप सारं मटेरियल देत असतो. पहा, आपलं युट्यूब चॅनल आहे माय करियर अकॅडमीच्या नावाने. त्याला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला पण प्रेस करायला विसरू नका. त्यानंतर आपण टेलिग्रामवर सुद्धा माय करियर अकॅडमीच्या नावाने चॅनल क्रिएट केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे प्रत्येक अपडेट त्या चॅनल मध्ये मिळतील. लगेच विद्यार्थी मित्रांनो इन्स्टावर सुद्धा आपलं माय करियर अकॅडमीच्या नावाने पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो विशेष म्हणजे आपण आपल्या माय करियर अकॅडमीच्या नावाने आपण आपला ऍप लॉन्च केलेला आहे आणि हा लोगो आपला आहे. लोगो पाहून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि लगेच आपण लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत कमी दरामध्ये, अल्प दरामध्ये आपण बॅच लॉन्च करणार आहोत. प्रत्येक विषयाचे तज्ञ मार्गदर्शक आणून आपण बॅच लॉन्च करणार आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या माय करियर अकॅडमीच्या ऍपला डाउनलोड करा आणि रजिस्टर करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.